चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव। अशा प्रकारे आपली एकविरा कारला येथून दुपारची जेवणाची व्यवस्था इथं होती, दरवर्षी असते। जेवण झाले, सर्व वारकरी मंडळी निघाले, ट्रक पण निघायच्या नादात आहे, आता आम्ही पण निघायच्या नादात आहोत। पण तुम्ही म्हणणार मी गाडीत काय करतोय, ते विषय असा आहे का आपला दरवर्षी तालाबतप्रमाणे इथं नाश्ता असतो आपल्याकडून, भेळचा नाश्ता असतो, भेळ मस्त की भेळ छास। तर तो नाश्ता देण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल, कारण की तिथे जाऊन कांदे कापणे, भेळची तयारी करणे, एकंदरीत ती तयारी करण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। तेवढी तयारी करणार आणि तेवढ्या दिंडी आली का दिंडीला सर्व आपला नाश्ता देऊ, मग पुढचा प्रवास दिंडी सोबत करू। तोपर्यंत आपल्याला गाडीने आपल्याला पुढे जावं लागणार। चला आमच्या सोबत तुम्ही पण पुढे या। चला बाय बाय। उदो उदो बोला ऐसा उदो उदो बोला, उदो उदो बोला ऐसा उदो उदो बोला। आमची आगरी कोळ्यांची आई माऊली एकविरा देवी इथनं जेव्हा दिंडी मार्गस्थ झाली आळंदीच्या दिशेने, तेव्हा त्या आईचा अभंग बोलत नाचत आमचे हे दिंडी क्रमांक 188 चे वारकरी। जय हरी। श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव। अशा प्रकारे आपली भेळची तयारी चालू आहे। आणि आई कुठल्या हो? हा, उरणवाले म्हणजे माझ्या सासूरवाडीच्या, बरोबर, म्हणजे माझी सासूरवाडी कळंबुसरे चिरनेर। हा, तुमचं जावं आहे मम्मी, असू द्या। अशा प्रकारे सर्व मंडळी इथं आता काम करत आहेत। दिंडी यायच्या अगोदर आपल्याला भेळ बनवायची आहे। चला भेळ बनवूया मस्तपैकी। श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव। अशा प्रकारे आपला नाश्ता झालेला आहे, पण त्यापूर्वी मला एक कॉल आला का आपल्याला भेटण्यासाठी कोणीतरी आपले सबस्क्रायबर मंडळी, म्हणजे ते आपल्यावर नितांत प्रेम करतात, आपले व्हिडिओ हमेशा पाहत असतात, अशी मंडळी आपल्याला भेटण्याकरिता आलेली आहेत रोडवर। त्यांना आपण भेटायला आलेलो आहोत, बघूया कोण आहेत। या मजा येईल आज पण। श्री विठ्ठल मंडळी, सर्वात प्रथम बाबा तुम्हाला नमस्कार। दादा तुमचं नाव? सागर जाधव। सागर जाधव। तुमचा? मुकुंद जाधव। मुकुंद जाधव। यात्रे अलंकापुरा येते, ते आवडती विठ्ठला। पांडुरंगाला काय आवडतं, तो यात्रेला येईल, तो माणूस आवडतो। तुम्ही यात्रे करू दिसता बरं का। आळंदी पंढरपूरची वारी करणारे खूप कमी लोक आहेत, भले गाडीने काय येईना, पण येणं फार महत्वाचं असतं। आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता, त्याच्यासाठी मला खूप आश्चर्य वाटतंय। मला असं कधी कोण भेटायला आलं नाही, कमी लोक येतात भेटायला, आणि तुम्ही आले, खरंच खूप आनंद वाटला। तुम्ही पण देव पासून करता का? आम्ही पुनवळे म्हणून गाव आहे ना, हा हा, तिथून करणार आता दरवर्षी जातो आम्ही। वा वा, खूप छान खूप छान। आळंदीला यात जा बरं का। काही करा, ज्ञानोबारायांना आणि माऊली तुकोबारायांना कधी विसरायचं नाही, कधीच नाही। हा, आषाढी कार्तिकी विसरू नका मत, आणि सांगत असे गोद पांडुरंग स्वतः देव सांगतो, इतर कोणी नाही सांगत, ते इतरांना विचारू पण नका, स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतो। ही आषाढी कार्तिक कधी विसरायची, त्याच्यामुळे कधी आपल्याला विसरलं नाही पाहिजे। यात्रेला येत जा। आपली यात्रेला आल्यावर आपण यात्रा, यात्रा शब्दाचा अर्थ या आणि तरा, जत्रा शब्दाचा अर्थ जात्रा, जत्रेला जाण्यापेक्षा यात्रेला। खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल बरं का। रामकृष्ण हरी। श्री विठ्ठल। बाबा काय भेट वस्तू आणली हो तुम्ही? हा अरे बापरे, और छोटी नाही, याला प्रेम म्हणतात बरं का। हा, छोटी वस्तू नाही, वस्तू आणणं महत्वाचं नसतं, ते प्रेमाने आणणं महत्वाचं असतं। आणि तुम्ही प्रेमाने आणले, आम्ही प्रेमाने खाऊ। सगळी पोरं आपली खातील, काही काळजी नका। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद बाबा। आता मला ती सवय पडली अशी मोबाईल धरायची, त्याच्यामुळं आता काय वाटत नाही मला। पहिले सुरुवातीला लाज वाटायची थोडी, ते बोलताना स्वतःशी कसं बोलायचं, आणि एकटं एकटं बोलायला लागतं, मग ते बोलताना जरा कसं ते आता वेगळं वाटतं, काय वाटत नाही। आणि
आपण आपल्याला गाडी सोडायला येता खरंच खूप मजा आली, आनंद. मुंबईला कधी आले, वाशीला फेरी टाकली तर फोन करा, घरी या, वस्तीला या, जेवून जा. चला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. काय सांगू आता तुम्हाला, अक्षरशः त्या बाबांचे डोळे भरून आले, हृदय भरून आलं. कारण की आपले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ आपण प्रयत्न करतो का आपल्या संप्रदायाची धुरा, आपल्या संप्रदायाची परंपरा ही पूर्णपणे आपल्या सांप्रदायिक लोकांना, आपल्या लोकांना बघता यावी. आणि बाबांनी ती बघितली. खूप बाबांनी माझं अभिनंदन पण केला. खूप मजा आली बरं का. आता मलाही बोलता येत नाही, मला शब्द सुचत नाही आता. असू देत त्याला. पुन्हा एकदा बाबांचा आणि त्या दादांचा मी एकदा धन्यवाद करतो त्या ते आले आणि मला आता स्फूर्ती देऊन गेले. आता मला काम करायला अजून मोकळा झालो. आता अजून चांगलं काम करेन, याच्यातली काही काळजी नाही. त्याला श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव. तुका शरण जाती एक हरे आत्मा जीव शिव समा. सारा सार विचार हरि पाठ, हरि विना मन व्यर्थ जाय. हे चराचर हरि भजे. एकदम मागे जा, एकदम मागे जा. पूरा
हा टाळ घोडा चरणी जगन्नाथा चित्त ठेविले अनाथातनाथ जनार्दन चैतन्याची शोभा शोभतसे अनाथातनाथ जनार्दन पाटीबाई पाटीबाई Vamos a
वा ज्ञानभाऊ वा, लय शेवा आहे तुझी. नमस्कार मंडळी, काय स्पेशल आहे काय? काय स्पेशल खायला आणल्यात तुम्ही? काय समजतच नाही. कोथिंबीर वडे आहेत ना? कुठल्या वड्यात काय माहिती, खायला तेव्हा माहिती पडल. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ वासुदेव हरी. चला वळकट्या घ्यायला जरा सर्वांनी लगेच त्वरित सूचनाचं पालन करा. वळकट्या घ्यायला चला. वळकट्या काढलेल्या आहेत. अच्युता वामना दशरथ नंदना, अच्युता वामना दशरथ नंदना, केशवा कृष्णा पांडुरंगा, केशवा कृष्णा पांडुरंगा. जगद्गुरु